पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि यानंतरची बातमी आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची। मागच्या कित्येक वर्षांपासून नापिकी, अतिवृष्टी, शेतीमालाला भाव नसणं अशा अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांचे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे कर्ज भरू न शकलेले शेतकरी ही कर्जमाफीची आस लावून बसलेले आहेत। येत्या सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना योग्य वेळी कर्जमाफी देण्याची घोषणाही अनेक वेळा झाली। मात्र या कर्जमाफी घोषणेसंदर्भात अधिवेशनात काही निर्णय होईल का याकडे देखील शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। विदर्भातील 5,55,807 शेतकऱ्यांकडे 5,410 कोटी 78,21,000 कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे। शेतकरी कर्ज निवारण योजनेच्या माध्यमातून थकीत कर्जाच्या अनुषंगानं राज्य शासनाकडून माहिती गोळा केली गेलेली आहे। शासनाकडून शेतकरी कर्ज निवारण योजना या योजनेच्या अनुषंगानं थकीत शेतकऱ्यांच्या जी काही माहिती आहे ती पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या निमित्तानं मी सर्व थकीत जे शेतकरी आहेत त्यांना आवाहन करतो की आपला आधार क्रमांक किंवा बचत खात्याचा क्रमांक आपण बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये किंवा आपल्या जवळच्या विकास संस्थेच्या कार्यालयामध्ये आपण सादर करावा, जेणेकरून त्याच्यावरती कार्यवाही करणं बँकेला आणि संस्थेला सोयीचं होईल आणि लवकरच ही माहिती जी आहे ती पोर्टलवर सादर केली जाणार आहे। तर किती शेतकऱ्यांची कर्जमाफी थकीत आहे? यवतमाळ मध्ये थकीत शेतकरी आहेत 1,32,119 आणि त्यांची कर्जाची थकीत रक्कम आहे 1,401 कोटी 13 लाख रुपये। नागपूरमध्ये 13,234 शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि कर्जाची थकीत रक्कम आहे 184 कोटी 71 लाख रुपये। अमरावतीमध्ये 73,413 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि त्या कर्जाची थकीत रक्कम आहे 798 कोटी 31 लाख रुपये। अकोल्यामध्ये 61,244 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि कर्जाची थकीत रक्कम आहे 641 कोटी 72 लाख रुपये। वाशिममध्ये 60,507 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि त्याची थकीत रक्कम आहे 621 कोटी 15 लाख रुपये। बुलढाण्यामध्ये 28,173 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय, थकीत रक्कम आहे 228 कोटी 79 लाख रुपये। चंद्रपूरमध्ये 79,230 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि रक्कम आहे 758 कोटी। गडचिरोलीमध्ये 4,247 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय, थकीत रक्कम आहे 36 कोटी 89 लाख 21 हजार रुपये। गोंदियामध्ये 46,603 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि थकीत रक्कम आहे 289 कोटी 16 लाख रुपये। वर्ध्यामध्ये 19,600 शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय आणि थकीत रक्कम आहे 120 कोटी 10 लाख रुपये। नाशिकच्या